त्या बारापाडा टीमचा 28 धावसंख्येचे एक विजयी पारी साकारणारा हा खेळाडू त्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अश्वित थळी यांच्या पवित्र शुभ हस्ते 1000 कॅश प्राइज आपल्या टीमसाठी खरं तर होते BN डाके यांच्या माध्यमानं आणि सामनावीरचा किताब चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरोली यांच्या माध्यमानं दिला जातो। वेल प्लेड, खूप छान खेळलास, पुढच्याही सामन्यासाठी दिल्या जातील तुला शुभेच्छा। जाऊया थेट मंचावरती। चला, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होणार आहे। मी विनंती करतोय मुख्य अतिथींमधून अश्वित कैलास तली अंबाजी वेअरहाऊसचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे। चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या माध्यमानं आयोजित केलेल्या या स्पर्धेतील मुख्य मान्यवर ज्यांची उपस्थिती खरं तर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अपेक्षित होती शेवटच्या क्षणाला। चला, हर्षल कोशे। नक्की पंडित सर, आपण पाहताय अश्वतजी थळी उद्याचं राजकीय उज्ज्वल भविष्य ज्यांच्याकडे पाहतंय। विंदणे गावचे सुपुत्र आहेत, राजकारणामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांचं कार्य अतिशय उत्तुंग आहे आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांना अतिशय कमी वयामध्ये यश संपादित केलंय ते अश्वतजी कैलास थळी। चला, हर्षल कोशे। चला, मॅच चालू करा लगेच। कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, जी ब्लॅक स्क्रीन आहे तिथं आपला पट्टा आहे बाउंड्रीचा, जरा आपण सर्वांनी बाहेर बसा, या आयोजकांची विनंती आहे। आणि पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती आहे, आपली पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जाईल। कुठे जाता दयाशमाने करता अंतिम राजीने आहे, सकाळचे 7 वाजतील, ते वाजू नये यासाठी आपण सर्व संघांनी सहकार्य करावं। पंडित सर। येस, या ठिकाणी पाहू शकाल अश्वित कैलास थली अंबाजी वेअरहाऊसचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय। चंद्रशेखर ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते हा वस्त्रालंकार, अमय पितळे यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड आठवण म्हणून या ठिकाणी आपल्याला हा आवाज कॉम्बॉक्स मधून नाही तर वेगवेगळ्या पॅव्हेलियन मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या स्टँड मधून हा कलंबुसरीचा स्टँड अगदी बाजूला आहे, तिथून असणारा आवाज जेलबाद झाल्यानंतर। अश्वितजी थली, थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद पंडित सर। आपण पाहताय पहिल्या चेंडूवर पहिली सफलता यावेळी मायरा 11 कळंबुसरी या संघानं काढली। बंबावी संघाचा पहिला खेळाडू इथं कुठल्याही प्रकारचं खातं न खोलता बाद झालाय। अतिशय सुंदरची स्पर्धा आपण पाहताय, अनेक मान्यवरांची मांदी आली, आतापर्यंत 791 सन्मान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले। पंडित सर, खूप चांगली स्पर्धा, आयोजकांना प्रेम राहिलं। अक्षदा इंटरप्राइजेसचे सर्व अक्षयजी कोळी असतील, प्रितेशजी पाटील, अमयजी पितळे, रोहनचा हा चेंडू पुन्हा एकदा आणखी एक बॅक टू बॅक सफलता, लगातार 2 चेंडू 2 सफलता रोहननं मिळवल्यात कळंबुसरी टीमसाठी। डीजे साहेबांचं मनापासून आम्ही आभार मानतोय। हॅलो, या ठिकाणी गजानन बालकृष्ण पाटील, मी चंद्रशेखर ठाकूर आपल्याला विनंती करेन गजानन बालकृष्ण पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहात। तदनंतर नंदनजी म्हात्रे साहेब, बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं या उक्तीप्रमाणे काम करणारे शिवसेनेचे एक कडवट निष्ठावंत युवा शिवसैनिक नंदनजी म्हात्रे साहेबांचं मोस्ट वेलकम। चला, गजानन बालकृष्ण पाटील आपल्याला विनंती असेल त्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्सकडे केला जाईल। रुपेश भगत बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर विशू भगत हा खेळाडू आहे। आपण फर्स्ट स्लिपमध्ये जे पॅव्हेलियन पाहताय, बगीचा हिरवागार प्रेक्षक सर्व
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पाटील ज्यांना लगातार 2 चेंडू 2 सफलता हॅट्रिक बॉल असेल ऑन हॅट्रिक राईट हँड राऊंड विकेट नाव बिशूसाठी चेंडू फेकतोय दांडी गुळ झाली अतिशय देखणा चेंडू 5वी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली रोहन पाटील ब्रँड ऑफ कलंबूसाठी मायरा 11. नक्की रॉयल ग्रुपकडनं सर्व आपण पाहताय बगीचा हिरवागार कलंबस संघाबद्दल काय बोलणार भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले पंख जरी माझे उडेन नव्यानं मी मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. अनेक स्पर्धा हा संघ हारला मात्र जिद्दीला सलाम द्यावा लागेल या टीमसाठी. 3 चेंडू 3 सफलतेनंतर मात्र हा चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय आणि खातं ओपन केलंय बंबाई पाडचा या खेळाडून अर्थात त्याचं नाव आहे तुषार भगत. नक्की आपण पाहताय साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबाईपाडा कोळीवाडा हा संघ आपण पाहताय पनवेल तालुक्यातील हा संघ आहे. किशोर पाटील पांडिवे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. किशोरजी आता मात्र या चेंडूवर एक क्लासिकर चौकार पाहायला मिळतोय फलंदाज आशिष भगतच्या बॅटमधनं. नक्की या चौकारानं आत्मविश्वास या बंबाई पाडा टीमचा नक्की वाढेल. आदरणीय नंदनजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल आणि त्यांचं आपण पाहायला गेलं तर त्यांचं उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख गोवटणेचे आदरणीय मनोजजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन आदरणीय आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. गोवटणेचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय मनोजजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचीही उपस्थिती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि त्यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र घेतलं जातंय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. गोवटणे या गावाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि दमदार व्यक्तिमत्व मनोजजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. आदरणीय आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेब अमेजी पितळे साहेब यांच्या शुभ हस्ते आता हा शुभ सन्मान अनिकेतजी आमचे यांच्याही शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर आमचे गोवटणेचे उपशाखा प्रमुख आदरणीय नितीनजी म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी नितीनजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय स्पर्धेचे मुख्य जनक चंद्रशेखर ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय अमेजी पितळे साहेब आणि अनिकेतजी ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. गोवटणे शिवसेना उपशाखा प्रमुख आदरणीय नितीनजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय विद्यानंद म्हात्रे साहेब आमचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विद्यानंद म्हात्रे साहेबांना विनंती करेन की या आपलंही सच स्वागत आणि शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर आदरणीय मोठी जुई बोम चे ग्रामपंचायतचे विद्यमान माजी सरपंच आदरणीय तुषारजी पाटील भाई यांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. आणि हॅलो त्याचबरोबर आदरणीय नंदनजी म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. नक्की ग्रामपंचायतच्या येस सर
नक्की माजी उपसरपंच यांचे यजमान नंदनजी अर्थात शिवसेनेचे एक निष्ठावंत युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहताय आणि चंद्रशेखरजी ठाकूर अर्थात भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहताय, जर नंदन म्हात्रे यांचा सपोर्ट जर राहिला तर नक्की कोपरोड ग्रामपंचायतीमध्ये इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य केलं जाईल. जर एकमेकांना साथ दिली तर एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. नंदनजी चला आपला सत्कार सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तुषारजी पाटील माजी सरपंच मोठीजू यांचं इथं आगमन झालंय. प्रथमतः त्यांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. चिरोबा कोपरोड संघाचे माजी संघनायक मनपूर्वक प्रथमतः त्यांचंही आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं प्रितेशजी पाटील आणि सर्वांचे जे गुरुवारी आहेत, कारण अनेकांना घडविण्याचं काम रुपेशजी म्हात्रे यानं केलं आहे. चिरोबा संघाचे माजी संघनायक म्हणून खूप वर्ष कोपरोड गावाचं नेतृत्व ज्या व्यक्तिमत्वानं केलं ते रुपेशजी, मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अनेक मान्यवर आपण पाहताय, थोडीशी दिलगिरीही व्यक्त केली जाते, कारण मॅच चालू असताना सुद्धा अनेक सन्मान घ्यायला लागतात, कारण जवळजवळ 800 ते 900 सन्मान आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. बंटी बायकरमॅन ज्यानं उरण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जीवावर ज्यानं बाईक मिळवतो, हा बंटीचा हा चेंडू स्लो गतीचा होता. आणि ज्यावेळी कळंबोची संघ म्हणतात तर आमचे मनीषजी पाटील KPLचे प्रमुख आयोजक, अनेक दमदार समालोचक तथा स्वप्नीलजी पाटील स्वरांशी बेंचचे मालक, सन्माननीय माजी सरपंच खोपटेगावचे रितेशजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालंय. प्रथमतः मनपूर्वक रितेशजी ठाकूर आपलं आयोजकांच्या वतीनं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतो. धावसंख्या धावपटलावर 9 धावा चालू असलेलं हे दुसरं षटक. दिवेश हा खेळाडू खेळतोय, खूप साऱ्या आशा ज्यांच्यावर बंबावी पाडा या टीमच्या हा चेंडू सोडण्याचा प्रयत्न त्यानं केला होता, ज्याला वाटला की कदाचित चेंडू वाईट असेल, पण तसं झालं नाही. आणि हा चांगला चेंडू आशार्थेनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या पंच काय निर्णय, फलंदाज LBW स्वरूपामध्ये बाद झाला. आणखी एक सफलता मिळाली माहिरा 11 कळंबोश्री या टीमला. आणि आणखी एक आदरा साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा या टीमला मिळालाय. प्रितेश पाटील 1 नंबर, की ज्यानं कोपरोड टीमला 1 नंबरवर नेलं ते प्रितेश पाटील. आणि अमय पितले एक उत्कृष्ट समालोचक. त्याचबरोबर आदरणीय बिरबलदास नातोडा साहेबांचं शुभागमन इथे मात्र त्यांना पाहायला मिळते. न्यू लाईफ टू सीकेचे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे जे सर्व फाउंडर आदरणीय साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय राजू म्हात्रे साहेबांचंही शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देताना मात्र पाहायला मिळतात. आणि या मॅच तेवढीच मात्र हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतो. क्रीडा रसिकांचा जल्लोष अगदी गगनाला मावताना पाहायला मिळत नाही आहे. जाऊया आपण बॅक टू क्रिकेट मैदानाकडे. धन्यवाद रुपेशजी. पुन्हा एकदा रोहन आपल्या कोट्यामधलं दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय. चांगला चेंडू होता. पस्लिपमध्ये पिंट्याने हा चेंडू डायमरनं अडवला. 1च धाव चेंडू मिळेल. एका धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते 10. आपण पाहताय रॉयल ग्रुप कळंबोसरे जल्लोष पाहताय, ज्यांचं प्रत्येक चेंडू मागे त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांमध्ये आपण पाहताय आमचे तिरंगाचे आयोजक अर्थात एक चांगले खेळाडू म्हणजे ज्यानं काल गाजवला ते गणेश म्हात्रे यांचं इथे आगमन आहे. रोशन मोकळ ज्यानं 40+ गाजवला आहे, असे रोशन मोकळ आहेत, नितीन नारंगेकर आहेत, रवींद्र भगत या साऱ्या तिरंगाच्या आयोजकांचे इथं आगमन झाले. मनपूर्वक त्यांचंही आम्ही करतोय स्वागत. हाही वाईड यॉर्कर चेंडू हा चेंडू गेला डॉट. नक्की अमय पितले सर जे प्रमुख आयोजक आहे, खूप सारी मेहनत त्यानं या स्पर्धेमध्ये घेतली आणि समालोचन करता करता एक युवा उद्योजक आणि एक युवा राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अमयजी पितले यांच्याकडे आम्ही पाहतोय. चेंडू डॉट. धावसंख्या धावपटलावर स्थगित राहिली ती 10. थोडीशी खराब अवस्था
हा पुलटा चेंडू पंचांचा इथे बिमरचा इशारा आलाय. 1+1 दोन चेंडू 2 धावा या चेंडूवर मिळतील आणि नेक्स्ट चेंडू असेल मुक्त संचार करण्यासाठी मुभा असेल फ्री हिटचा हा चेंडू आणि नक्की एक मोमेंटेड स्लिप जर चेंज करायचा असेल तर बंबावी पाड्याच्या खेळाडून या चेंडूवर मोठा फटका मारणं हे अतिशय महत्त्वाचं राहील. कारण ज्या प्रकारची सुरुवात थोडीशी खराब झाली बंबावी पाड्याची, ज्यावेळी अशी पोझिशन येत असतं एक नक्की मोमेंटम चेंज होऊ शकतोय. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज आशिष करेल का, जो सलामी झाला होता अजूनही खेळतोय, चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. खूप साऱ्या स्पर्धा या आशिषनं आपल्या टीमला जिंकून देणारा हा एक चांगला खेळाडू या टीमचा. रोहनचा नेक्स्ट चेंडू फ्री हिटचा, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, कौतुक करावं लागेल रोहनचं, कारण फ्री हिटचा चेंडू चांगला फेकलाय. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर आली नाही, चेंडू निर्धाव गेला, धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर ती 4 बाद 5 बाद 12 अशी थोडीशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र अजूनही वेळ आहे टीम बंबावी पाड्याकडं कमबॅक करण्याचं. सन्माननीय अक्षयजी कोळी या स्पर्धेचे आयोजक, त्यांना विनंती करेन की या आपण व्यासपीठावर. अक्षय कोळी, पुन्हा एकदा बॅटची एज लागली, स्लिपमध्ये पिंटी आणि चेंडू आडूनचा प्रयत्न केला, थोडासा फंबल झाला, एक धाव सहजरित्या पूर्ण, 2चा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा ही सहज पूर्ण. 2 धावसंख्येकडे संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. आशिषच्या बॅटमधनं हा 2 धावाचा फटका आलाय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका दुहेरीवर भर दिलाय बंबावी पाडा या टीमनं. क्षमता आहे, त्यांना माहिती आहे की आणखी 2 षटकं या इनिंगमधील बाकी आहेत, त्या षटकामध्ये आम्ही काहीतरी करामत करण्याचा प्रयत्न करू, कारण बंटी आणि रोहननं चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये आतापर्यंत केली. 5 षटकांचा हा सामना पहिल्या फेरीमधला. सज्ज होते पुन्हा रोहन राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय आशिषसाठी. हा चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामध्ये यश आले नाही, मात्र 1 धाव नक्की या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 5 बाद 15 या आकड्यावर. 5 बाद 15 अशी धावसंख्या धावपटल्यावर पाहताय. एक पनवेल तालुक्यातील हा संघ आहे आणि एक उरण तालुक्यातील हा संघ आहे आणि प्रसिद्ध असं मैदान म्हणजे मी मराठी मोठीजुई, क्रिकेटचं गाव म्हणून ज्या गावाला उपाधी आहे ते मोठीजुई ही भूमी, ज्या भूमीमध्ये अनेक सारे ग्रुप आहेत, अनेक सारे मंडळ आहेत आणि अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावर नित्य नियमाने होताना पाहिल्यात. ते हे एक प्रसिद्ध मैदान उरण पूर्व विभागातील. पुढचा चेंडू रोहनचा आर्यनसाठी. आर्यननं मोठा फटका प्रयत्न केला, तो प्रयत्न कदाचित फसेल, झेल उडालाय, मात्र चूक झाली नाही. 6वा झटका 6वा हादरा मिळाला यावेळी साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोळीपाडा या टीमला आणि 6वी सफलता मायरा 11 कळंबोसी टीमला मिळाली. बगीचा हिरवागार या गाण्यामध्ये काहीतरी मंत्र आहे, काहीतरी ज्योतिष आहे, काहीतरी करामत आहे. कारण हे गाणं लावलं की मायरा 11 कळमुसरे आणि कळमुसरे गावाचं क्रिकेट हे बहरत राहतं. रॉयल ग्रुपची सर्व टीम असेल आणि सर्व आयोजक मंडळी. कळमुसरे गाव म्हणतं तर एक छोटं गाव आहे, आदर्शवत गाव आहे, चांगली संस्कृतीच्या गावामध्ये राबवलं जातं आहे ते हे गाव. आणि धावसंख्या आपण पाहताय 3 षटकं संपली, 6 बाद 15 अशी अवस्था आहे. आता मागच्या 3 षटकामध्ये काय झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं आणि नव्या ईर्षेनं येणाऱ्या 2 षटकामध्ये अति आत्मविश्वासानं क्रिकेट खेळावं लागेल. कारण आपल्याकडे जिद्द असली, मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टी ज्या वेळेला असतात कुठलीही गोष्ट अशक्य नसतं. कर्तृत्व दाखवावं लागेल, कारण कर्तृत्व हे कधी उसणं मिळत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. ते करायचं असेल तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बंबावी पाडाला करावी लागेल. 6 बाद आणि 15 धावसंख्या धावपटल्यावर येणारे 12 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. नवीन येते गोलंदाज माहेरा 11 कळमुसरे टीमकडनं अनुतेज पाटील. रायझिंग स्टार हा खेळाडू आहे अनुतेज पाटील, नवीन गोलंदाज आहे. यावेळी साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमनं या षटकामध्ये नक्कीच फायदा घ्यायला लागेल, कारण सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये. नक्की अनेक मान्यवरांचं शुभागमन होत असताना चिवनेरगावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य तथा अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ
सन्माननीय पद्माकरजी भोपेरकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. चिरनेरचे पहिले उच्च शिक्षित सरपंच म्हणून ज्यांना मान मिळाला ते पद्माकरजी भोपेरकर यांना विनंती करेन. नवीन गोलंदाज अनुतेज, पहिला चेंडू फलंदाज आशिष भगत. चांगला कलात्मक फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरनं नेत्रदीपक ज्यामध्ये ज्या प्रकारे सुईमध्ये धागा ओवावा ना त्या प्रकारचा हा फटका आशिषच्या बॅटमधून आलाय. हा चौकार. एकच साधत असेल तर एकच नाव चंद्रशेखरजी ठाकूर साहेब. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. चौकारानंतर एक सेन्सिबल क्रिकेट झालं आणि मात्र इथं झालंय काय, नाहक गरज नसताना धावला आणि डायरेक्ट हिट केलं आशिषनं, आशिष बंटीनं. आणि आणखी एक सफलता मायरा 11 कळंबूच्या टीमला मिळाली. आणखी एक हादरा बंबाईपाडा या टीमला. सातवा फलंदाज बाद झालाय. आणखी एक हदरा यावेळी मिळालाय. फलंदाज येतो नवीन मैदानच्या आतमध्ये निलेश भगत. भगत बंधू आहेत आणि आम्ही भगत आहोत आणि भगतचा दरारा राहिलाय. मात्र या सामन्यामध्ये तसा प्रकार दरारा पाहायला अजूनपर्यंत मिळाला नाहीये. 7 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश भगत आणि आशिष भगत स्ट्राईकला आहे. एक मात्र खेळाडू आशिष जेव्हा राहिला की ज्यानं सन्मानजनक स्थितीमध्ये पोचवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमसाठी केलाय. डायरेक्ट हिट बंटीने केलं आणि एक सफलता आणखी मिळवून दिली. अजूनही बरंच काही या सामन्यामध्ये उरलंय. 7 बाद 20 अशी धावसंख्या. हा चेंडू टप्पा पडला, अतिरिक्त उचली आणि त्याच प्रकारचा फटका डायरेक्ट मागे मारलाय. चेंडू गेला सी मारेशा पार, आलाय दर्जेदार चौकार. मगाशी उल्लेख केला पंडित सरांना आमच्या महागुरु की नवनाथजी ठाकूर जे खोपटेगावचे विद्यमान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडनं या स्पर्धेला 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. आणि त्यांच्याबद्दल काय सांगणार, सध्याचं आपण युग पाहिलं तर स्वार्थी दुनिया, आणि या स्वार्थी दुनियामध्ये ज्या माणसानं 29,50,000चं सोनं ज्यांना मिळालं ते त्यानं प्रामाणिकपणे त्या महिलेला सुपूर्द केलं. हे मनाचा मोठेपणा ज्या माणसानं दाखवला, कारण या युगामध्ये अशी माणसं भेटणं हे खूप कठीण काम आहे. नवनाथजी, तुमचं मनापासनं या कोपरे गावाच्या वतीने नव्हे तर सर्व पंचकृषीच्या वतीनं आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. तत्पूर्वी खोपटेगावचे माजी सरपंच रितेशजी ठाकूर साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. रमेश परशुराम पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ. समाधान पाटील, अमर पाटील आणि महेंद्र पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ. समाधान म्हात्रे युवक अध्यक्ष रायगड जिल्हा यांच्याकडनं 5,000. BN डाकी शिवसेना माजी तालुका प्रमुख यांच्याकडनं 3,000 रुपये. मनोज पाटील गोवट शाखा प्रमुख यांच्याकडनं 2,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय. हा चेंडू फटका पासलाय, आणखी एक सफलता यावेळी मिळेल का? फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यामुळे सफलता मिळू शकणार नाही. एक धाव या चेंडूवर मिळाली. साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबाईपाडा, विराजजी पाटील आणि लहू पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. प्रितेश पाटील यांचे काका आहे. प्रितेश पाटील म्हणजे कोपरे गावचं एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं, आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांचे काकाश्री यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम या साऱ्या मंडळींचं आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. स्पर्धा पाहते 4थी रजनी, आजचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे, आणि या रात्रीमध्ये अनेक मान्यवरांची मांदी आली आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. पुढचा चेंडू अनुतेजचा. हा चेंडू पुन्हा एकदा कलात्मक चेंडू, ज्या प्रकारचा चेंडू आला अप्पर कट खेळलाय. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा फटका, चौकार, आणि पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा हा नो चेंडू.
महेंद्रजी कोळी यांचंही ते शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. नक्की या पंजा मिलाला काँग्रेस का हात सबके साथ, त्याप्रमाणे पंजा या चेंडूवर 5 धावसंख्येने संघ पोहोचतो आहे 31 या आकड्यावर. आता मात्र सुस्थितीमध्ये एकतीस धावपटल्यावर थोडंसं महागडी गोलंदाजी आपल्याला पाहतो अनुतेची, ज्यानं या षटकामध्ये खूप खराब अशी गोलंदाजी केली. 3 षटकामध्ये धावसंख्या 15 होत्या, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात अनुतेजनं आणि धावसंख्या सांघिक पाहायला मिळते ती 31. या षटकामध्ये थोडा धावांच्या गतीला आकार मिळाला. बंबाई पाडासाठी एक आत्मविश्वास वाढवणारी फलंदाजी आशिष भगत आणि फलंदाज निलेश या दोघांकडनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अनुतेज, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी फसला होता, पण पुन्हा एकदा फील्डचा हा चेंडू आहे, त्यामुळं आणखी एक धाव या चेंडूवर मिळाली. वारंवार जे फील्डच्या चेंडूचा फायदा यावेळी बंबाई पाडा या टीमला मिळाली. एक धाव्या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 7-32 या आकड्यावर. 7-32 निदान 50 धावा जरी झाल्या तरी गोलंदाजी धार बंबाई पाडाकडे आहे. या अनेक सामने आम्हीही पाहिले त्या टीमचे. डिफेंड करण्याची ताकद त्यांच्याही मनगटामध्ये आहे. पनवेल तालुक्यातील एक नामचीन संघ म्हणून ज्या संघाकडे पाहतोय तो हा संघ बंबाई पाडा. पुन्हा एकदा अनुतेज तयार होतोय. आशिषसाठी हा चेंडू पुन्हा एकदा कलात्मक अप्पर कट केलेला आहे. चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमारेषा पार आलाय. आणखी दुखापत झाली होईल बघा, पडलाय. नाही पडू नका, कारण माझी आठवण आयुष्यामध्ये मला देऊन गेलाय, त्यामुळे माझा अनुभव खूप खराब आहे. खेळा पण थोडंसं लक्ष देऊन खेळत जा. क्रिकेट महत्वाचं आहे, पण क्रिकेटपेक्षा आपलं आरोग्यही महत्वाचं आहे. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 36 धावा. थर्ड अंपायर हाईट ओके. या थर्ड अंपायर पुन्हा पंचांचा रिव्ह्यू असेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. या आमचे तिसरे पंच तिसरे पंच म्हणजे या प्रितेश पाटील सर, तुम्ही या. चला इथून तोपर्यंत शुभ सन्मानाकडे मात्र घेतले जाईल. तिसरे पंच कदाचित जेवणासाठी गेले असतील. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. लहू पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला. आमचे कोपरोली गावाचे आणि आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे सतत सहाय्य करणारे आदरणीय लहू पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रेम चला या. लहू पाटील साहेबांना विनंती करेन, यायचा आहे आपला शुभ सन्मान. प्रेम प्रेम शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आदरणीय लहू पाटील साहेबांचा. कोपरोली गावाचे आमचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळतो आणि त्यांचा फेड डिलिव्हरी पंचांचा इशारा. फेड डिलिव्हरी चांगला चेंडू आहे, म्हणजे 4 धावा आणि धावसंख्या धावपटल्यावर सर पाया मॅच मध्ये अतिरिक्त वेळ खर्च झालाय राजेंद्र भगत सर, आपण पाहायला गेलात तर. हो भरपूर झालाय. त्यामुळे विनंती करेन की इथून मॅच ऑन करायचे. पंचांना विनंती करेन, पवार सर प्लीज. टायमर ऑन आहे परंतु इथून तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, परंतु सगळे खेळाडू अजूनपर्यंत क्षेत्ररक्षणासाठी जागेवरती जाताना पाहायला मिळत नाहीयेत. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय लहू पाटील साहेबांचा, आमचे कोपरोली गावाचे ग्रामस्थ आणि या स्पर्धेसाठी त्यांचंही मोठं योगदान राहिलं गेले. लहू पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. त्याच्यानंतर मी विनंती करेन आदरणीय माजी उपसरपंच खोपटे चे आदरणीय रितेशजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. खोपटे आणि खोपटे गावाचं नेतृत्व आपण पाहायला गेलं तर केले त्यांनी, आणि आज सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय ते आदरणीय रितेशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. श्री बापूदेव चषक 2026 मध्ये त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आदरणीय रितेशजी ठाकूर साहेब. त्यानंतर मी विनंती करेन
माजी सरपंच चिरनेरचे आदरणीय पद्माकर पोपेरकर साहेबांना विनंती करणे की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. चिरनेर गावाचे माजी सरपंच आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सातत्याने ज्या ज्यावेळी गावाची टीम खेळायला येतो त्यावेळी मात्र सातत्याने बिग सपोर्ट त्यांचं पाहायला मिळतंय. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये हे उल्लेखनीय नाव आवर्जून मात्र घेतलं जातं. ते आदरणीय पद्माकर पोपेरकर साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाते. आमच्या आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रशेखर ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर जे अमेजी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याच्यानंतर शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन आदरणीय भूम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तुषारजी पाटील साहेबांना विनंती करीन की आपण इथे यायचा आहे आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदी पाहिलं गेलं तर भूम गावासाठी त्यांचंही नेतृत्व आपण पाहिलं आहे आणि आज अमेजी पिते साहेब आमचे आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रशेखर ठाकूर साहेब असतील, प्रीतीजी पाटील आमचे साहेब असतील, यांच्यावरती प्रेम आणि त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. आदरणीय भूम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तुषारजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतले जात आहेत. आदरणीय भूम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तुषारजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायशब्द शवा आणि प्रेमाचं प्रतीक इथून आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना गुण गौरवण्यात येत आहे. त्यांचे सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आदरणीय आमचे विराजजी पाटील यांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विराजजी पाटील यांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. नक्की अनेक मान्यवरांचं आगमन होत असताना कोपरगाव गावचे आणखी एक शिवसेनेचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहत आहे ते राज म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा राजू म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा इथे बक्षीस आलंय. मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आपण त्यांचंही करतोय मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात ती. त्याचबरोबर राजेंद्र म्हात्रे साहेबांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय राजेंद्र म्हात्रे आपण विनंती करीन माजी क्रिकेटर लिजेंड खेळाडू फिरकीचे जादूगार म्हणून ओळख राहिले गेले. त्याही काळामध्ये मात्र या नावाचा डंका मात्र पेटताना पाहायला मिळाला. कोपरुली गावाचे आमचे राजेंद्र म्हात्रे चिरोबा क्रिकेट संघ कोपरुलीचे संघ नायक आणि त्याचबरोबर आमचे प्रीतीजी पाटील यांचे गुरुवर्य क्रिकेट क्षेत्रामधील आज प्रितेश पाटील यांना आपण पाहत असतो अनेक स्पर्धांमध्ये मात्र नामांकित खेळ करत असताना आणि याच हातातून मात्र इथून पाहायला गेलं तर ते घडले गेलेले आहेत. आदरणीय राजेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान प्रीतीजी पाटील, अमेजी पित्रे आणि आमचे अनिकेतजी ठाकूर आणि त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभास्ते घेतला गेले. त्याच्यानंतर विराजी पाटील यांना विनंती करणे आपण यायचं आहे. महेंद्र कोळी लिजेंड खेळाडू आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर कोपरुली गावाचे एक दमदार खेळाडू. त्यावेळी जर का बाईक बीक असल्या तर मला वाटतं गोडावून बांधायला लागला असता. या सगळ्या खेळाडूंनी त्यावेळी मात्र आपल्या नावाचा डंका पेटवलाय आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय विराजजी पाटील यांचा शुभ सन्मान प्रीतीजी पाटील साहेब, अनिकेतजी ठाकूर आणि आदरणीय आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर कोपरुली गावाचे ज्यांच्या मात्र सौभाग्यवती उपसरपंच पदावरती मात्र विराजमान आहेत आणि त्याच आदरणीय आमचे नंदनजी म्हात्रे साहेब यांना विनंती करणे की आपण यायचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय नंदनजी म्हात्रे आणि आमच्या आदरणीय आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमेजी पिते साहेब यांची मित्र म्हणतात ना, दो दिल मिलता है तो होता है प्यार. पहा, दो दिल मिलले, हा प्रेमाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. जरी मरी खोपटा आणि प्रिन्स 11 मोठे बोम संघाचा संघ घ्या. सर लगेच यायचं आहे टॉस साठी ना सर राजेंद्र सर, टॉस साठी सर दोन्ही कॅप्टन उपस्थित या लवकर. हे दोन मित्र एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गाला भेट घेत असताना कॅमेरामध्ये कैद झालेत. तो दिल मिलता है तो होता है प्यार आणि हे प्यार आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर राजेंद्र म्हात्रे यांचं शुभ सन्मान. तोपर्यंत आपण टॉस कडे जाऊया आणि हा
टॉस इथे मात्र घेतला जाईल. जरीमरी खोपटा आणि प्रिन्स 11 मोठे बॉम्ब या दोन संघ दरम्यान नाणेफेक आपण करूया. मी विनंती करेन या सामन्याचा ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय तुषारजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. साहेब यायचं या आपणही यायचं आहे. तुषारजी पाटील आणि आदरणीय पद्माकर बोपेरकर साहेबांना विनंती करेन आपणही या आपल्या शुभास्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. स्विंग द कॉइन नाडी या टॉस इथे मात्र घेतला जातोय. चला खोपटा आणि मोठे भोम छापा येते. मोठे भोमनं चॉईस केलाय आणि आलाय काटा. छापा की काटा फक्त निर्णय फक्त सांगा. चला क्षेत्ररक्षण. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. त्याचबरोबर आदरणीय मुकुंद भाई कडू साहेबांचा शुभ नितीन भाई कडू साहेबांचा शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आपण पाहायला गेलं तर एक दमदार व्यक्तिमत्व नितीन भाई कडू साहेबांचा शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होताना मात्र पाहायला मिळते. सोनारी गावाचे सुपुत्र नितीन भाई कडू साहेबांचा शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळते. आणि त्यांना आणण्यासाठी आपण पाहायला गेलं तर आमचे प्रीतेशजी पाटील, अमेयजी पितले, विनायकजी ठाकूर, अनिकेत ठाकूर यांचं इथून मात्र आपण त्यांच्या समवेत मात्र मुख्य व्यासपीठावरती ज्यांना मात्र येताना आपण पाहत आहोत नितीनजी कडू साहेबांचा शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. जाऊया आपण बॅक टू पाय. जास्त वेळ घेतायत इथे प्लीज. बॉल तुम्ही दोनच बॉल द्या. याच्या पुढे बॉल चॉईस नसेल. आयोजकांकडून सांगण्यात येते 2 बॉल दिले जातील आणि 2 बॉल पैकी 1 बॉल तुम्हाला चॉईस करायचा आहे. अंपायर प्लीज. चला टायमर ऑन इथे मात्र असेल. अंपायर करणार तर काय करणार. यस बॉल चॉईस केला जात नाही. आयोजकांना विनंती असेल. आयोजकांकडून ते विनंती करण्यात आलेल्या सगळ्या खेळाडूंना यापुढे फक्त 2 बॉल दिले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला बॉल दिला जाणार नाही. 2 बॉल पैकी 1 बॉल तुम्हाला चॉईस करायचा आहे. यस मी विनंती करेन. चला गणपती बाप्पा मोरिया, मंगळमूर्ती मोरिया. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आहे मायरा 11 कलंबुसरे तर दुसऱ्या बाजूला साई समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा आले. एकमेकांना कित्येक वेळा धूळ चारले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीत केले. आता गाठ पडली आहे. पुन्हा एकदा ठका 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 ठका. श्री बापूजी देव चषक 2026च्या निमित्ताने कोण जिंकणार, कोण हरणार, कोण वाजवणार टाळ्या,
कोण वाजवणार शिट्ट्या? टाळ्यांचा आवाज की शिट्ट्यांचा कडकडाट होताना मात्र पाहायला मिळणार आहे. विजयासाठी 38 धावांची गरज आहे. मायरा 11 कलंबुसरे ह्या टीमला बनल्या जातील का? गोलंदाजी मार्क वरती विशूला पाहतोय मात्र षटक क्रमांक पहिला. प्रणय आहे स्ट्राईक एंडला. प्रणय तांडेलला पाहतो इथे उंचीला दिशा दिली आपण पाहायला गेला तर. तोपर्यंत मात्र आली एक सिंगल आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 7 धावा. 7 रन स्कोरबोर्ड. हाय व्होल्टेज ड्रामा. काल पांज्याच्या 6 धावा. पांज्याच्या यात्रेतून मला वाटतं भोंगे आणलेत आणि ते वाचताना पाहायला मिळत आहेत. आम्ही पांज्याच्या आहेत. काल गाणं ऐकलं आपण. आणि 17 तारखेला आमची यात्रा आहे श्री बापूजी देवच्या बापूजी देवाची. तिथेही तुम्हाला स्नेह निमंत्रण मात्र दिलं जातोय. दिशा दिली फक्त एक सिंगल मात्र घेतली जातो. एक धाव महत्त्वपूर्ण आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर या मैदानामध्ये काही धावा अगदीच अखुडत्या मात्र येताना पाहायला मिळाल्या. धावांसाठी भरपूर सारी धाव करावी लागली आहे. धावपलकावरती क्रमांक 1चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि षटक क्रमांक पहिला समाप्त होत असताना धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. दोन्ही टीम ताकदवान आहेत. दोन्ही टीम बलवान आहेत. हॅलो रुपेशजी, या ठिकाणी रुपेश म्हात्रे गोवठणे माजी सरपंच, माझे उपसरपंच रुपेशजी, आपल्याला विनंती असेल की प्लीज त्यांच्या समवेत वैभव वर्तक यांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली प्रतीक्षा या मंचावरती संयोजक करतायत. रुपेशजी म्हात्रे आणि वैभवजी वर्तक. 38 धावांची गरज आहे. या ठिकाणी विशेष सन्मानाकडे जातोय आपण. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी बिरबल शेठ नातोदास यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं तर न्यू लिफ्ट ट्रक्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे बिरबल शेठ नातोदास, प्लीज आपल्याला विनंती असेल की आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. या उपस्थित न्यू लिफ्ट ट्रक्स इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड के चीफ मैनेजिंग डायरेक्टर बिरबल शेख नाथोदास, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. चंद्रशेखर ठाकुर उनके कर कमलों द्वारा फूलों का गुलदस्ता देकर नाथोदास, संजय जी पितले, अमय जी पितले, उनके द्वारा ये उनका स्वागत इस मंच पे. न्यू ट्रक्स इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड के चीफ मैनेजिंग डायरेक्टर मिस्टर बिरबल शेख नाथोदास, आपकी उपस्थिति इस मंच पे इस प्रतियोगिता को महत्वपूर्ण थी और इस लास्ट नाइट आखिरी रात में इस खेल के दरमियान आपका ये यथोचित सम्मान हमारे आयोजनकर्ता के बिरबल शेख नाथोदास ऑन स्क्रीन वरती सन्मानित होताना दिसत आहेत. मोठा फटका आलाय. क्लास पाहायला मिळाला. बॉल चाललाय लांब 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 आणि लांब लचक. हा आलाय षटकार. आणि तदनंतर सन्माननीय राज म्हात्रे खोपटे त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. राज म्हात्रे खोपटे, खरं तर अगदी नाथोदास सर, राज म्हात्रे खरं तर यांचे अगदी खूप जवळचे सहकारी. येस, पप्पा संजयजी पितळे, तदनंतर चंद्रशेखर ठाकूर, अमय पितळे, आणि आज त्यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असणाऱ्या सन्माननीय म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर नितीनजी कडू यांना विनंती असेल की प्लीज चला, आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारणार आहात. नितीनजी कडू उद्योग क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव. आणि प्रितेश पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते नितीनजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. बापूजी देव ट्रॉफी 2026, बापूजी देव चषक 2026, अंतिम रजनी, शेवटची रात्र. आणि या शेवटच्या रात्रीत आज आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय शब्द सुमनाना आणि त्याचबरोबर सत्कार सन्मान
देऊन त्यांचा यथोचित आदरपूर्वक स्वागत. अतिशय सुरेख या वेळेला पाहुण्यांना दिली खरं तर मानवंदना एका टप्प्यानीशी. या ठिकाणी अगदी चेंडू सीमारेषेच्या आरपार येतोय खणखणीत षटकार. बावीस धावा धावपलकावरती. या ठिकाणी पाहू शकाल रुपेजी बिरबल शेठ नाथोदास यांच्याकडून या स्पर्धेसाठी 30,000 रुपयाची भरीव खरं तर अगदी धनराशी धन्यवाद मनपूर्वक. आणि तदनंतर राज मात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम नकद राशी 2,000 रुपयाची धनराशी. थँक्यू धन्यवाद. ओटू रुपेश सर. 4 बॉलमध्ये 14 वरती इथून प्रणयला खेळताना पाहतोय आपण. 22 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. प्रणय तांडेल हे नाव सातत्याने चर्चेत राहिलं गेलेलं आहे. मॅच बनली जाईल. मॅच कोण जिंकेल त्या अप्रतिम इथून तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत मात्र सांगता येणार नाहीये. मायरा 11 कलम भोसरे की दुसऱ्या बाजूला साही समर्थ जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा. कळम मुसरेकर कुठे आहेत? आवाज येत नाहीये. आता शांत झालेत. कळम मुसरे आवाज नाही आलाय. मायरा 11 कळम मुसरे टीमचे समर्थक आवाज. अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे. पा समर्थक तुम्ही नरेश म्हात्रे तुम्हाला इथे या. या ठिकाणी आहेत. नरेश म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. संयोजकांच्या आग्रहाच्या विनंतीस मान देऊन आलेल्या पाहुण्यांमधून नरेशजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. एकदा कॅप्चर करा. या सगळ्यांनी हात वरती करा. कळम मुसरे आवाज. हे समर्थक दर्दी प्रेक्षक आहेत क्रिकेटचे. टेनिस क्रिकेटचे वातावरण निर्मिती झाली आहे. पंडित सर आपण पाहायला गेलं तर स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. मैदान तुडुंब भरलेला पाहायला मिळतो. इथे प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र इथे थांबणार नाहीये. वेग तर पकडलाय. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा. सीमा रेषा पार 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 पार. 4 चौकार. ठक ठक. काय अप्रतिम डान्स पाहायला मिळाला तिथे. मुसरेकर आता खुश झाले त्या चौकारानं. चांगला फटका इथे ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलपर्यंत पोहोचत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते इथे. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 28 धावा तब्बल येताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. प्रणय तांडेल 5 बॉलमध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर सुचित म्हात्रे 9 बॉलमध्ये 13 वरती खेळताना पाहायला मिळतं. गिरकी घेतली जरूर. तिथेही झेल झालाय ड्रॉप. आणि त्याच्यावरती ही जल्लोष होताना पाहायला मिळते. खूप छान वातावरण निर्मिती. भोंग्यांचा आवाज इथे मात्र येताना पाहायला मिळते. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलं तर आयोजन आणि आयोजनाला मात्र हवा तसा दर्जा प्राप्त झालाय. अंतिम टप्पा. अंतिम टप्प्यातील अंतिम दिवस. फायनल डे आपल्याला मात्र होताना येताना मात्र पाहायला मिळाला. प्रीतीजी पाटील आमच्या असतील. अमेजी पितळे साहेब अनिकेत ठाकूर असतील. आणि त्याचबरोबर अधिक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय श्री चंद्रशेखर ठाकूर आणि चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरुलीचं दमदार आयोजन यशस्वीरित्या पूर्ण होत असताना रिव्हर्स अटॅक केलाय. गॅप शोधून काढली आहे. भन्नाट वेग मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. शैलेंद्र गावंड यांना शैलेंद्र राऊत यांना सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून घोषित करण्यात आले. गॅपशोधून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. विजयाच्या अगदीच उंबरट्यावरती लेगबायच्या स्वरूपामध्ये पवारसल कळवतात. तिथे 34 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 13 बॉलमध्ये 4ची गरज आहे.
त्याच्यानंतर खरं सेलिब्रेशन पाहायला मिळेल आपल्याला. मायरा 11 कलंबोसरे त्यांच्या विरोधामध्ये बंबावी कोळीवाडा थोडीशी कमी पडली, परंतु याही संघाने अनेक वेळा दम दाखवलाय ना. भन्नाट वेग, बहा चर्चा, अजून आता मॅच सोडलेली नाहीये. हेच तर क्रिकेट आहे. चांगली गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. विशू भगत आणि इथून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. काय वेग पाहायला मिळाला रिप्ले मध्ये. चला, जोपर्यंत येतोय निर्णय तोपर्यंत दिनेश कोहली आपल्याला विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपला केला जाईल सन्मान दिनेश कोहली. त्याचबरोबर सुलतान भाई आउट आउट फलंदाज बाद. येस सर, सॉरी. या ठिकाणी फलंदाज खरं तर डगआउटकडे येतोय तोपर्यंत अतिथी कक्षात सन्माननीय सुलतान भाई आणि दिनेशजी कोहली. पहिल्यांदा सन्माननीय दिनेश कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. मुख्य मंचावरती बापूजी देव ट्रॉफी 2026च्या अतिथी कक्षात त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. तदनंतर रुपेश म्हात्रे माजी उपसरपंच गोवठणे, आपल्याला विनंती असेल चला आपलाही आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सुलतानभाई यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. चला, मी रुपेशजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारा. त्याचबरोबर सुलतानभाई यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. सुलतानभाई प्रितेश पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते सन्मानित होतील, तर रुपेश म्हात्रे हे चंद्रशेखर ठाकूर यांच्या पवित्र शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित होताना दिसतील. ओ टू रुपेश पाटील सर. थँक्यू सर. अनिकेत पाटील यूट्यूब चॅनल वरती अकाउंटवर कोणाचं आहे त्यांची तुमची कमेंट आहे ना, आम्ही नोट डाऊन केली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू. लांब लचक अंतर मिळाला, अंतर कापलंय, निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल अज्ञात वसा सीमा रेषा पार आल्या. हा शानदार षटकार. नाही, वाजू द्या वाजू द्या वाजू द्या. टीम कळंबुसरे आनंद घ्या क्रिकेटचा. एक